हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कशात आपण? आय होप सर्वजण मजेत होत आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करतात। आजचा जो आपला व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 12वीचं 3.5 ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज। व्हर्च्युअल मेसेज कसा ड्राफ्ट केला जातो, कारण याच्यावर परीक्षेमध्ये 4 मार्कासाठी प्रश्न येत असतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेक्स्टबुकमध्ये काय माहिती दिलेली आहे ती आपण समजून घेणार आहोत। त्याचबरोबर इम्पॉर्टंट पॉईंट्स कुठले आहेत जे ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज लिहिताना तुम्हाला लक्षात ठेवायचे, परीक्षेत कशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो, फॉर्मॅट काय वापरायचा आहे ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजमध्ये, जर जेव्हा तुम्हाला परीक्षेत प्रश्न येईल तर फॉर्मॅट काय वापरायचा हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। व्हिडिओ लेंदी आहे परंतु खूप कामाचा असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत अवश्य बघा। ओके। आणि एक महत्त्वाची गोष्ट अशी की आईस ब्रेकर्स असेल किंवा मग ब्रेन स्ट्रोमिंग असेल, हे जी काही ब्रेन स्ट्रोमिंग आहे याची आन्सरसाठी मी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे। ब्रेन स्ट्रोमिंग जे सर्व जे आन्सर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळून जाणार आहेत। त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट, व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा। आपण टेक्स्टबुकचं एक्सप्लेनेशन बघत आहोत, त्याचबरोबर फॉर्मॅट काय असणार आहे आणि एक्झाम्पल थ्रू आपण काय करणार आहोत तर हा व्हिडिओ समजून घेणार आहोत ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेजचा। चला तर मग आता वेळ न गमावता सुरुवात करूया मग ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज याला डिटेलमध्ये समजून घ्यायला। ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज काय दिलं आहे बघा। कम्युनिकेशन इज अन इंटेग्रल पार्ट ऑफ ह्युमन नेचर। कम्युनिकेशन म्हणजे संवाद जो असतो हा मानवी स्वभावाचा, नेचर म्हणजे स्वभाव, मानवी स्वभावाचा काय तर एक अविभाज्य असा भाग आहे। इंटिग्रल म्हणजे अविभाज्य असा तो भाग आहे। एक्सचेंज ऑफ आयडियाज, थॉट्स अँड इन्फॉर्मेशन फ्रॉम वन पर्सन टू अनदर इज कम्युनिकेशन। आता ही आहे कम्युनिकेशनची व्याख्या, म्हणजे संवादाची व्याख्या दिलेली ते थोडक्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं बघा। एक्सचेंज ऑफ आयडियाज म्हणजे काय तर कल्पना किंवा मग उद्देश ज्याला आपण म्हणू शकतो, किंवा मग युक्ती। थॉट्स म्हणजे विचार, अँड इन्फॉर्मेशन म्हणजे काय तर माहिती। ओके। फ्रॉम वन पर्सन टू अनदर इज कम्युनिकेशन, म्हणजे थोडक्यात अर्थ होईल की एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जे काही विचार असतील किंवा युक्ती असेल, आयडियाजला आपण म्हणतो युक्ती, किंवा मग उद्देश, कल्पना, या गोष्टी ज्या असतील विचार, त्याचबरोबर माहिती, हे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे नेणं किंवा याची देवाणघेवाण होणं म्हणजे काय तर कम्युनिकेशन। यालाच काय म्हणतात तर संवाद असं म्हणतात। जसं मी तुम्हाला आता माहिती सांगतोय, म्हणजे मी काय करतोय तर माहितीची देवाणघेवाण करतोय। आता आपण वन वे होतंय ती गोष्ट वेगळी आहे, परंतु दोन लोक एकमेकांसमोर उभे आहेत आणि ज्यावेळेस ते एकमेकांसोबत काहीतरी बोलत आहेत म्हणजे माहितीची देवाणघेवाण करतात, त्यांच्या विचारांची देवाणघेवाण करतात, याला काय म्हणता येईल तर कम्युनिकेशन असं म्हणता येईल। आय होप तुम्हाला हे कळालेलं आहे। ॲज द मोस्ट इंटेलिजंट ॲनिमल ऑन द प्लॅनेट, ह्युमन्स हॅव डिराइव्ड डिफरंट कम्युनिकेशन प्रोसेसेस टू एक्सप्रेस themselves and understand each other। एक इंटेलिजंट म्हणजे काय तर बुद्धिमान असा प्राणी या पृथ्वीवरील, या प्लॅनेटवरील, या ग्रहावरील मानवाने काय केले तर हॅव डिराइव्ड डिफरंट कम्युनिकेशन प्रोसेसेस, मानवाने काय केलं तर वेगवेगळ्या अशा काय केल्या तर कम्युनिकेशनच्या प्रोसेस म्हणजे काय तर कार्यपद्धती, कम्युनिकेशन म्हणजे काय संवादाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यपद्धती शोधल्या आहेत। टू एक्सप्रेस देमसेल्फ, कशासाठी? स्वतःला एक्सप्रेस करण्यासाठी। ओके, स्वतःला एक्सप्रेस करण्यासाठी, त्याचबरोबर अँड अंडरस्टँड इच अदर, आणि एकमेकांना समजून घेण्यासाठी असेल किंवा स्वतःला एक्सप्रेस करण्यासाठी असेल। ओके, या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही संवादाच्या पद्धती आहेत त्या काय केल्या तर मानवाने वापरात आणलेल्या आहेत। ओके, असाचा अर्थ इथे होतोय। बिफोर द ॲडव्हेंट ऑफ ओरल कम्युनिकेशन, नॉन व्हर्बल मेथड्स वर यूज सच ॲज जेस्चर्स, फेशियल एक्सप्रेशन्स अँड मूवमेंट। बिफोर द ॲडव्हेंट म्हणजे काय तर अरायवल, येण्यापूर्वी, काय येण्यापूर्वी? ओरल कम्युनिकेशन म्हणजे जे की आता तोंडी आपण बोलतोय, हा जो तोंडी संवाद होतोय, ही पद्धत येण्यापूर्वी नॉन व्हर्बल मेथड्स म्हणजे अमौखिक, म्हणजे जेथे कुठल्या प्रकारच्या शब्दांचा वापर केला जात नाही, तोंडी शब्दाचा वापर केला जात नाही, तर आपण म्हणतो नॉन व्हर्बल मेथड्स। या नॉन व्हर्बल मेथडचा वापर केला जायचा, आणि या नॉन व्हर्बल मेथडमध्ये विशेषतः कशाचा वापर केला जायचा? सच ॲज जेस्चर म्हणजे हातवारे, हावभाव, हाताचा आणि डोक्याची हातवारी करून एकमेकाशी संवाद केला जायचा। कशापूर्वी? ओरल कम्युनिकेशन येण्यापूर्वी। फेशियल एक्सप्रेशन्स म्हणजे काय तर चेहऱ्यावरील हावभाव यांचा वापर केला जायचा, आणि मूवमेंट आणि हालचाली या सर्वांचा वापर केला जात होता कशापूर्वी तर ओरल कम्युनिकेशन येण्यापूर्वी। ओके, या नॉन व्हर्बल मेथड्स वापरल्या जायचा, जसं की जेस्चरचा तुम्हाला मी अर्थ सांगितला हातवारे, फेशियल एक्सप्रेशन म्हणजे काय तर चेहऱ्यावरील हावभाव, आणि मूवमेंट म्हणजे हालचाली यांचा वापर केला जात होता। ऑन ब्रॉडर टर्म्स कम्युनिकेशन कॅन बी इन व्हेरियस फॉर्म सच ॲज। आता मोठ्या पद्धतीने विचार जर केला तर हे जे कम्युनिकेशन आहे, संवाद जे आहे ते काय तर कॅन बी
व्हेरियस फॉर्म्स, याची वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती आहेत संवादाच्या, जसे की ओरल म्हणजे तोंडी स्वरूपात होणारं कम्युनिकेशन, तोंडी स्वरूपात होणारं संवाद, रिटन म्हणजे लेखी स्वरूपात होणारा संवाद, व्हर्च्युअल म्हणजे काय, तो आपण जे बघतोय आता तुम्ही जे स्क्रीनवर बघताय हे काय झालं, व्हर्च्युअल प्रकारचा संवाद, कम्प्युटर आपण बसतो, कम्प्युटर माहिती आपण बघतोय, हे झालं एक व्हर्च्युअल प्रकारचा संवाद. खाली काय दिलं बघा, अ मॅसेज इज अन इन्फॉर्मल मीन ऑफ कम्युनिकेशन. संदेश, मॅसेज म्हणजे काय तर संदेश, संदेश काय असतो तर संवादाची एक अनौपचारिक अशी ती पद्धत आहे. इनफॉर्मल म्हणजे अनौपचारिक आणि मीन्स म्हणजे मेथड किंवा मग त्याला पद्धत असं म्हणतो. म्हणजे जर अर्थ का थोडक्यामध्ये आधी एक मॅसेजची व्याख्याच दिली बघा की संदेश काय असतो तर एक संवादाची ती एक अनौपचारिक अशी पद्धत आहे. द रिसिव्हर ऑफ द मॅसेज हॅड टू गो थ्रू द गिवन मॅसेज. जो रिसिव्हर आहे, ज्याला मॅसेज प्राप्त होतोय, तिने काय करायचं तर त्या मॅसेज जो त्याला मिळतोय त्या मॅसेजला पूर्णपणे त्याचा अभ्यास करायचा आहे, त्याला समजून घ्यायचं आहे, चांगल्या प्रकारे अंडरस्टँड करायचं आहे. अँड पिक आउट द मोस्ट वायटल बीट ऑफ इन्फॉर्मेशन. आणि त्यातून त्या माहितीच्या आधारे म्हणजे जी माहिती त्याला मिळालेली आहे, जो संदेश त्याला मिळालेला आहे, त्यातून महत्त्वाच्या जी गोष्टी आहेत, महत्त्वाची जी माहिती आहे, तिला काय करायचं तर निवडून काढायचं असणार आहे. की नाही, कोणी निवडून काढायचं आहे, रिसिव्हरने ती महत्त्वाची अशी माहिती जी आहे ती निवडून काढायची. देन ही ऑब्लिक शी शुड बी एबल टू रिप्रोड्यूस दॅट इन्फॉर्मेशन इन ऑर्डर टू कन्वे इट टू द पर्सन फॉर हुम इट इज इंटेंडेड. आता इथं आज सांगितलेलं आहे, याचा अर्थ इथं असा होतो की त्यानंतर जी माहिती रिसिव्हरला मिळालेली आहे, तो रिसिव्हर जो आहे ती माहितीला रिप्रोड्यूस म्हणजे काय करण्यासाठी तर पुनरुत्पादित करण्यासाठी तो सक्षम असावा. जो मॅसेज पाठवलेला आहे एका पर्टिक्युलर व्यक्तीला, तो त्याच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, ज्याच्यापर्यंत जाण्यासाठी तो अभिप्रेत आहे, त्याच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ती जी माहिती आहे किंवा तो जो संदेश आहे त्याला काय करण्यासाठी तर पुनरुत्पादित करण्यासाठी तो सक्षम असणं अपेक्षित आहे. एका छोट्याशा उदाहरणाने मी तुम्हाला कन्सेप्ट समजून सांगतो. बघा, 3 व्यक्ती आहेत, एक मी म्हणजे सुबोध, दुसरा आहे सचिन आणि तिसरा आहे धनुष. आता सचिनला माहिती त्याची धनुषला, परंतु अगोदर ती कोणापर्यंत गेली, सचिनपर्यंत गेली. तर मग सचिनने काय करायची आहे, सुबोधकडून आलेली माहितीला काय करायचं आहे, चांगल्या प्रकारे अंडरस्टँड करायचं आहे आणि त्या माहितीला धनुषला सांगायचं आहे, परंतु त्या माहितीला काय करायचं, चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं आणि जे महत्त्वाचे घटक आहेत तेच काय करायचे तर लिहून असेल कुठल्या तरी माध्यमाने काय करायचे तर त्या धनुषपर्यंत ते पोहोचवायचे. हा थोडक्यात या सर्व पॅसेजचा मतितार्थ आहे. ओके, आय होप तुम्हाला ते समजलेलं आहे. त्यानंतर दिलं बघा काय, इन जनरल देर आर 4 टाईप्स ऑफ मेसेजेस. 4 प्रकारचे संदेशाचे प्रकार आहेत, जवळपास 4 काय तर संदेशाचे प्रकार आहेत. पहिला तो आहे तो म्हणजे कुठला तर पॉझिटिव्ह मेसेजेस. पॉझिटिव्ह मेसेज म्हणजे सकारात्मक संदेश. आता सकारात्मक संदेशात काय येतं, कन्वे गुड फिलिंग्स थ्रू थँक्स. आता याचा अर्थ होतो आहे की कन्वे म्हणजे नेणे, चांगले जे काही आता फिलिंगचा अर्थ होतो भावना, चांगल्या भावना व्यक्त करणे. कशा थ्रू तर थँक्स, आभारा थ्रू चांगल्या प्रकारच्या भावना व्यक्त करणे. ॲप्रिशिएशन म्हणजे कौतुक. एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट. आता इंटरेस्टचा अर्थ होतो इथे तुमची आवड, ज्याला आपण म्हणू शकतो, तुमची आवड जी आहे ती एक्सप्रेस करणं. सिम्पॅथी म्हणजे काय तर सहानुभूती. एक्सटेंडेड हेल्प म्हणजे विस्तारित मदत आणि सोलास म्हणजे काय तर सांत्वन. पॉझिटिव्ह मेसेजमध्ये या सर्व गोष्टींचा काय केला जातो तर अंतर्भाव केला जातो. या सर्व गोष्टी येतील पॉझिटिव्ह मेसेजमध्ये. म्हणजे तुम्ही कोणाचे आभार मानताय तर तो एक पॉझिटिव्ह मेसेज झाला. जर तुम्ही काय करताय, कोणाचं कौतुक करताय तर तो पॉझिटिव्ह मेसेज झाला. तुमची आवड तुम्ही एक्सप्रेस करताय, व्यक्त करताय, तो झाला पॉझिटिव्ह मेसेज. सिम्पॅथी म्हणजे सहानुभूती तुम्ही दाखवताय, तो झाला एक पॉझिटिव्ह मेसेज. ओके, हा पहिला प्रकार आहे मेसेजेसचा, तो म्हणजे पॉझिटिव्ह मेसेजेस. दुसरा प्रकार आहे निगेटिव्ह मेसेज. निगेटिव्ह म्हणजे काय तर नकारार्थी किंवा मग नकारात्मक संदेश. आता नकारात्मक संदेशात कुठल्या गोष्टी येतात तर सर्वप्रथम कुठल्या गोष्टी येतात तर डिसअपॉइंटमेंट म्हणजे निराशा. दुसरं आहे डिसअप्रुव्हल म्हणजे नापसंती. डिससॅटिस्फॅक्शन म्हणजे असंतोष, असमाधानी असणं. मॅसेजेस ऑफ डिसअप्रुव्हल. आता डिसअप्रुव्हलचा अर्थ तुम्हाला मी अगोदर सांगितलं की नापसंतीचा संदेश. डिसअग्रीमेंट म्हणजे काय तर असहमती. डिनायल म्हणजे काय तर नकार. रिफ्युजल म्हणजे पूर्णतः नाकारणे. कॅन्सलेशनचा अर्थ होतो काय तर रद्द करणे. ह्या ज्या काही सर्व गोष्टी आहेत त्या येतात निगेटिव्ह मेसेजेसमध्ये, म्हणजे नकारात्मक संदेशात त्या गोष्टी येतात. जर कुठल्याही प्रकारची माहिती अशा प्रकारची असेल, या सगळ्या गोष्टी जर एखाद्या माहितीमध्ये दिलेल्या असतील, डिसअप्रुव्हल, डिसअपॉइंटमेंट, डिससॅटिस्फॅक्शन, तर याचा अंतर्भाव केला जातो कशामध्ये तर निगेटिव्ह मेसेजेसमध्ये.
आता पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे काय तर न्यूट्रल मेसेज. तिसरा प्रकार आहे बघा कशाचा तर संदेशाचा, तटस्थ संदेश ज्याला मराठीत म्हणता येईल. या त्याचा अर्थ सांगता येईल किंवा नो फिलिंग्स. आता हे जे तटस्थ मेसेज असतात ते कसे असतात तर कुठल्या प्रकारच्या भावना नसतात, कुठल्या प्रकारचे इमोशन्स नसतात. इमोशन म्हणजे सुद्धा भावना. नो सेंटिमेंट म्हणजे कुठल्या प्रकारचे अभिप्राय प्रतिक्रिया दिलेले नसतात, भावनिक प्रतिक्रिया नसतात. ड्राय मेसेजेस म्हणजे काय तर कोरडे मेसेज, काही कुठल्या प्रकारची भावना त्यामध्ये नाही, कुठल्या प्रकारचे विचार काही नाही त्याच्यामध्ये. मेसेजेस शोईंग नायदर जॉय नॉर सॉरो. असे मेसेजेस, असे संदेश की ज्यामध्ये कुठल्या प्रकारचा आनंदही दाखवलेला नसतो आणि दुःखही दाखवलेलं नसतं. जॉय म्हणजे आनंद आणि सॉरो म्हणजे दुःख. मेसेजेस दॅट डू नॉट ड्रॉ एनी कंक्लुजन. असे मेसेजेस, असे संदेश की ज्याचा काय कुठल्या प्रकारचा काय नसतं तर कंक्लुजन म्हणजे त्याचा कुठल्या प्रकारचा शेवट केलेला नसतो, त्यातून काही अर्थ निघत नाही किंवा कुठल्या प्रकारची अशी गोष्ट त्यामध्ये सांगितली नसते महत्त्वाची, त्याला म्हणता येईल न्यूट्रल मेसेजेस. त्यानंतर संदेशाचा चौथा प्रकार आहे मेसेजेसचा, तो म्हणजे काय तो पर्सिएसिव्ह मेसेजेस. पर्सिएसिव्ह मीन्स काय तर त्याला आपण म्हणतो प्रेरक किंवा उत्तेजक मेसेज असं आपण त्याला म्हणतो. ओके, तर याचा अर्थ काय होतोय, ॲक्ट दॅट कम्युनिकेट पर्सिएसिव्हली. ॲक्ट म्हणजे कृती, मन वळवणारी कृती असेल हिच्यामध्ये मेन्शन केली असते या प्रकारच्या मेसेजेसमध्ये. अग्रीमेंट ऑन द रायटर्स पॉईंट ऑफ व्ह्यू. आता लेखक जो आहे त्याच्या दृष्टिकोनाला सहमती देणे, त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनुसार चालणे. यूज ऑफ कन्व्हिन्सिंग लँग्वेज, पटणारी भाषा किंवा मग शब्दांचा वापर, या सर्वांचा वापर या पर्सिएसिव्ह मेसेजेसमध्ये केलेला असतो. हे झाले 4 प्रकार कशाचे तर संदेशाचे. आता आपण ओढतोय व्हॉट इज व्हर्च्युअल कम्युनिकेशन. आता व्हर्च्युअलचा अर्थ मी तुम्हाला सांगितलेला की आभासी. मग हे जे की आभासी कम्युनिकेशन आहे, संवाद आहे, नेमकं काय आहे हे आता आपण काय करूया तर समजून घेऊया. व्हॉट इज व्हर्च्युअल कम्युनिकेशन. आता व्हर्च्युअल कम्युनिकेशन म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर आपण इथे बघणार आहोत. व्हर्च्युअल म्हणजे काय तर मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं की आभासी संवाद. ओके, तर याचा अर्थ काय होतो हे आपण बघूया. वी डिफाईन व्हर्च्युअल कम्युनिकेशन ॲज अ मोड ऑफ कम्युनिकेशन. व्हर्च्युअल कम्युनिकेशन म्हणजे हे जे आभासी संवाद आहे ते तर काय तर एक प्रकारची मेथड आहे, ती कशाची संवादाची ती एक मेथड आहे. ओके, मीडियम ज्याला आपण म्हणू शकतो. दॅट इन्क्लूड द यूज ऑफ टेक्नॉलॉजी. यामध्ये काय केलं जातं तर टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. कशाचा वापर केला जातो, टेक्नॉलॉजीचा वापर केला जात असतो. कुठली टेक्नॉलॉजी मग, ऑडिओ अँड व्हिडिओ. ऑडिओ म्हणजे बोलण्याच्या स्वरूपात, व्हिडिओ म्हणजे तुम्ही दिसता त्यामध्ये एकमेकांना दिसतं समोरच्याला, आणि त्या माध्यमातून काय होतं तर कम्युनिकेशन होत असतं विथ पीपल, इतर लोकांसोबत, हू आर नॉट फिजिकली प्रेझेंट इन फ्रंट ऑफ यू. असे लोक की जे तुमच्यासमोर फिजिकली प्रेझेंट नाहीत. जसं उदाहरण घेऊ शकता तुम्ही की आता व्हॉट्सअप कॉल करतो आपण, हे काय झालं तर व्हिडिओ कम्युनिकेशन झालं. ओके, कॉल करता तुम्ही तुझ्या मित्राला तर तो कॉल जो असतो तो असतो ऑडिओ कम्युनिकेशन. म्हणजे हे पण एक प्रकारचं काय तर व्हर्च्युअल कम्युनिकेशन आपल्याला सांगता येईल. म्हणजे कंडिशन काय की असे लोकांसोबत आपण कम्युनिकेट करतो टेक्नॉलॉजी वापरून, ऑडिओ किंवा व्हिडिओ टेक्नॉलॉजी वापरून त्यांच्यासोबत आपण कम्युनिकेशन करतो, संवाद साधतो. असे लोक की जे आपल्यासमोर फिजिकली प्रेझेंट नाहीत. ओके, हे झाले एक व्हर्च्युअल कम्युनिकेशन. पीपल कॅन बी इन नेक्स्ट रूम. असे ते लोक जे दुसऱ्या रूममध्ये असू शकतात किंवा मग अदर फ्लोअर, दुसऱ्या मजल्यावर असू शकतात, किंवा मग नेबरहूड म्हणजे काय तर शेजारी असू शकतात, किंवा मग ऑर इवन माइल्स अवे, किंवा मग ते काही माइल्स दूर असू शकतात. तेव्हा हे कम्युनिकेशन होतं व्हर्च्युअल कम्युनिकेशन. ऑल्दो व्हर्च्युअल कम्युनिकेशन स्टार्टेड वे बॅक विथ द इन्व्हेन्शन ऑफ टेलिफोन. जरीही व्हर्च्युअल कम्युनिकेशनची सुरुवात जी आहे ती टेलिफोनच्या शोधापासून झाली आहे किंवा टेलिफोनचा शोध लागला आणि त्यानंतर व्हर्च्युअल कम्युनिकेशन सुरू झालं, तरी पण द ॲडव्हेंट ऑफ वेबकॅमला यायला सुरुवात झाली, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुरू झालं, त्यानंतर इन्स्टंट कम्युनिकेशन, ही जे काही नवीन मेथड्स आली, नवीन पद्धती आला, यामुळे कशाच्या व्हर्च्युअल कम्युनिकेशनच्या, त्याच्यामुळे काय झालं तर या सर्व गोष्टींच्या आगमनामुळे, कशामुळे वेबकॅम असेल, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग असेल किंवा मग झटपट कम्युनिकेशन असेल, यांच्या आगमनाने काय झालं तर व्हर्च्युअल कम्युनिकेशनला चांगलाच फटका बसलेला आहे. आज टुडे वी यूज व्हर्च्युअल कम्युनिकेशन इन ऑलमोस्ट एव्हरी वॉक ऑफ लाईफ. आपण आज काय करतो तर जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात आपण व्हर्च्युअल कम्युनिकेशनचा वापर करतो. मग आपल्या परिवारात असेल किंवा मित्रांमध्ये असेल, विदिन फॅमिली, फ्रेंड्स, किंवा मग ऑफिस असेल, कार्यालयात असेल, अशा बऱ्याचशा ठिकाणी आपण काय करतो तर व्हर्च्युअल कम्युनिकेशनचा वापर करत असतो.
Today we will learn more about virtual communication and explore why it has become one of the most popular way of communication. आज आपण काय करणार आहोत तर आपण आणखीन जास्त माहिती घेणार आहोत कशाबद्दल, व्हर्च्युअल कम्युनिकेशनबद्दल. आणि आपण शोधणार आहोत की व्हाय इट हॅज बिकम, का बरं हे जे काही व्हर्च्युअल कम्युनिकेशन आहे ते इतकं पॉप्युलर झालेलं आहे. ओके, पॉप्युलर वे ऑफ कम्युनिकेशन आहे हे आज आपण बघणार आहोत. म्हणजे संवादाचं एक प्रभावी माध्यम आहे व्हर्च्युअल कम्युनिकेशन कशा प्रकारे आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये किंवा मग ह्या चॅप्टरमध्ये समजून घेणार आहोत. इन ॲडिशन वी गिव्ह अ स्निक प्रिव्ह्यू ऑफ सम ऑफ द बेस्ट व्हर्च्युअल कम्युनिकेशन टूल्स यूज अक्रॉस द वर्ल्ड. या व्यतिरिक्त आपण काय करणार आहोत तर जगभरात वापरल्या जाणाऱ्या काही सर्वोत्कृष्ट अशा ज्या काही बेस्ट अशा ज्या व्हर्च्युअल कम्युनिकेशनच्या टूल्स आहेत त्याबद्दलसुद्धा आपण माहिती घेणार आहोत. पूर्ण जगभरात वापरल्या जाणाऱ्या स्निक म्हणजे झलक, त्याची आपण झलक घेणार आहोत या सर्व बेस्ट व्हर्च्युअल कम्युनिकेशन टूल्सची. 6 प्रकारचे मॅसेजेस असतात, 6 मेजर टाईप्स ऑफ मॅसेजेस. आभासी काही जे काही किंवा व्हर्च्युअल जो कम्युनिकेशन आहे त्याचे काही प्रमुख प्रकार जे आहेत ते दिलेत बघा. फर्स्ट वन इज डायरेक्शनल मॅसेजेस. डायरेक्शनल मॅसेजेस म्हणजे काय तर दिशा निर्देशनात्मक संदेश ज्याला आपण म्हणू शकतो मराठीमध्ये. मॅसेज ऑफ पॉसिबिलिटी, संभाव्यता, संभाव्यतेचे संदेश. पॉसिबिलिटी मीन्स संभाव्यता. मॅसेज ऑफ रिॲलिटी, वास्तविकतेचे संदेश. रिॲलिटी म्हणजे वास्तविकता. मॅसेजेस ऑफ नेसेसिटी, नेसेसिटी मीन्स आवश्यकता, आवश्यकतेचे संदेश. त्यानंतर पुढे आहे बघा न्यू आयडिया मॅसेजेस. ओके, याचा अर्थ होतो आहे की नवीन कल्पनेचे संदेश, नवकल्पनेचे संदेश आपण त्याला म्हणू शकतो. रिफ्रेमिंग मॅसेजेस म्हणजे संदेश पुनर्लेखन असा त्याचा अर्थ घेऊ शकतो आपण मराठीमध्ये. वन बाय वन सर्व आपण समजून घेऊया. डायरेक्शनल मॅसेजेस, व्हॉट शूड यू डू, तुम्ही काय केलं पाहिजेत डायरेक्शनल मॅसेजेसमध्ये. तर काय दिलं बघा, डायरेक्शनल मॅसेजेस म्हणजे तुम्हाला मी सांगितलं की ज्यामध्ये दिशा निर्देशन केलं जातं त्याला आपण मराठीत म्हणू शकतो स्पष्ट मराठीमध्ये दिशा निर्देशनात्मक संदेश. तर याच्यात दिलं बघा समटाईम्स, कधी मॅसेजेस आर डायरेक्शनल, काही मेसेज जे असतात ते काय असतात तर डायरेक्शनल असतात म्हणजे दिशादर्शक असतात. दे गिव्ज अस अ पॉईंट ऑफ व्ह्यू ऑन द बेस्ट वे टू अचीव अ सर्टन गोल्स. आणि हे जे मॅसेज असतात ते आपल्याला काय करतात तर या प्रकारचे जे संदेश असतात किंवा मॅसेज असतात आपल्याला विशिष्ट असं ध्येय साध्य करण्याचा योग्य दृष्टिकोन देतात, आपल्याला दृष्टिकोन देण्याचं काम करतात. पॉईंट ऑफ व्ह्यू ते आपल्याला देतात की ज्यातून आपण काय करू शकतो तर योग्य असं आपल्या किंवा विशेष ध्येय आपण साध्य करू शकतो, त्यासाठी ते आपला मार्गदर्शन करतात. उदाहरणार्थ बघा, बीइंग हॅपियर, आनंदी कसं राहावं. मेकिंग मोर मनी, पैसे कसे बनवावेत. बेटर रिलेशनशिप, चांगले संबंध कसे ठेवावेत. म्हणजे एक डायरेक्शन दिलेली याच्यामध्ये दिशा आपल्याला दाखवलेली आपल्याला सांगता येईल. दुसरा मॅसेजचा प्रकार आहे तो म्हणजे काय तर मॅसेजेस ऑफ पॉसिबिलिटी, संभाव्यतेचे संदेश ज्याला आपण म्हणतो आहे. आता अनदर काइंड ऑफ मॅसेज इज काइंड ऑफ मॅसेज दॅट सेज समथिंग एल्स इज पॉसिबल. आता आणखी एक प्रकारचा संदेश आहे जो आपल्याला सांगतो आहे की समथिंग एल्स इज पॉसिबल, काहीतरी दुसरंही शक्य आहे. समथिंग एल्स इज पॉसिबल, आणखीन काही शक्य आहे किंवा दुसरं काहीतरी शक्य आहे, आणखीन काहीतरी शक्य आहे. नो मॅटर हाऊ स्टक ऑर होपलेस ऑर हेल्पलेस वी फील. नो मॅटर, काही अडचण नाही, कितीही आपण अडकलेलं असू. स्टक म्हणजे अडकलेले असणे. होपलेस म्हणजे काय तर निराश असणे, किती आपण निराश असू. हेल्पलेस, किती आपल्याला असहाय्य वाटत असेल. देर इज ऑलवेज अ पाथ वे, परंतु लक्षात घ्या त्यातून बाहेर निघण्याचा सुद्धा मार्ग असतो. टू रिक्लेम आवर पॉवर विथ माइंडफुलनेस, लव अँड सिम्प्लिसिटी. आणि आपण काय करू शकतो, आपली पॉवर असेल, आपली शक्ती असेल तिला आपण रिक्लेम करू शकतो. कसं, विथ माइंडफुलनेस, सजगतेने, प्रेमाने आणि साधेपणाने. ओके, आपण आपली शक्ती काय करू शकतो पुन्हा मिळवू शकतो. ओके, त्यासाठी पण हा मार्ग प्रत्येकाकडे असतो. कितीही तुम्ही अडकलेले असता, कितीही तुम्ही असहाय्य असा, कितीही तुम्ही निराश असले तरीही. कशाने मिळू शकता तुम्ही, माइंडफुलनेस, लव आणि सिम्प्लिसिटीने तुम्ही ते पुन्हा तो मार्ग वापस मिळू शकता, तुमची पॉवर वापस मिळवू शकता. ऑलवेज, नेहमी. विच वी माइट डिस्टिल डाऊन टू नो मॅटर हाऊ स्टक यू फील देर इज ऑलवेज अ वे, अ पॉवरफुल मॅसेज. तुम्ही किती अडकलेले असला तरीही नेहमी काय असतो तर देर इज ऑलवेज अ वे, नेहमी एक मार्ग असतो. हा झाला एक शक्तिशाली संदेश. ओके, अशा जे मॅसेज असतात ते तुम्हाला मोटिवेट करत असतात, लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे किती होपलेस, हेल्पलेस किंवा स्टक तुम्ही असाल तरी तुम्ही काय करू शकता, त्यातून बाहेर पडू शकता हे सांगणारे हे मॅसेज असतात. ते म्हणजे काय तर संभाव्यतेचे, पॉसिबिलिटीचे मॅसेज.
मॅसेजेस ऑफ रिॲलिटी, वास्तविकतेचे संदेश काय दिला बघा. समटाईम्स द मेसेज इज अबाउट हाऊ थिंग्स रिअली आर. काही वेळा काय होतं तर गोष्टी खरोखर कशा आहेत याबद्दलचा हा संदेश असतो. दे आर क्लॅरिफाईंग मेसेजेस. ते काय करतात तर मेसेजला स्पष्ट करत असतात. ओके, हे जे रिॲलिटीचे मेसेज असतात ते स्पष्ट असतात. मिनी मॅप्स दॅट हेल्प डिरेक्ट पीपल फ्रॉम कन्फ्युजन टू क्लॅरिटी. जसं उदाहरण घेता येईल मिनी मॅप, जे लघु नकाशे असतात ते लोकांना काय करतात तर मदत करतात किंवा दिशानिर्देश करतात. कशाशी तर कन्फ्युजन टू क्लॅरिटी, म्हणजे जे काही गोंधळ आहे लोकांच्या डोक्यामध्ये अबाउट द काही नकाशांबद्दल किंवा काही माहितीबद्दल किंवा मग एखाद्या एरियाबद्दल, तर हा जो काही कन्फ्युजन आहे तो क्लॅरिटी म्हणजे तो क्लिअर करण्याचं काम ह्या याच्यामध्ये होतो, मॅसेज ऑफ रिॲलिटी. जसं तुम्ही बघता बघा, मॅप आहे भारताचा, तर लोक कन्फ्यूज असतात बऱ्याचशा वेळेस, तर तो मॅपमुळे आपल्याला काय मिळते तर क्लॅरिटी मिळत असते. समटाईम्स वी सफर बिकॉज वी डोंट रिअली सी द वर्ल्ड फॉर हाऊ इट इज. बऱ्याचशा आपल्याला काय होतो, त्रास होतो, कारण आपण वी डोंट रिअली सी द वर्ल्ड, आपण जगाला बघितलेलं नसतं की जसं आहे तशा प्रकारे. अँड समवन हू कॅन टेल इट लाईक इट इज. आणि कोणतरी आपलं सांगतं की हे जग असं आहे. अँड रिसेट अवर एक्सपेक्टेशन. आणि आपल्या जे काही हे आहे काय त्याला एक्सपेक्टेशन, अपेक्षा आहे, त्या काय होतं त्यातून रिसेट होत असतात. अबाउट द पॉसिबिलिटीज अँड लिमिटेशन्स. अबाउट द पॉसिबिलिटीज, पॉसिबिलिटी म्हणजे काय तर शक्यता, आणि लिमिटेशन्स म्हणजे काय तर मर्यादा. याबद्दल आपल्याला काय होत असते तर आपल्याला त्या गोष्टी रिसेट कराव्या लागतात. ऑफ सर्टन अप्रोच विल ऑलवेज इंजेंडर ट्रस्ट. आणि यातून काय तर आपला जे काही अप्रोच आहे तो काय असतो तर त्यामध्ये बदल होण्याची शक्यता असते. कारण हे जे मॅसेज असतात ते रिॲलिटीचे असतात, कुठल्या प्रकारचं कन्फ्युजन ते ठेवत नाही, आणि स्पष्ट सगळ्या गोष्टी स्पष्ट असतात, क्लिअर असतात. ओके, क्लॅरिफाय, जसं आपण म्हणलं मी तुम्हाला सांगितलं की स्पष्ट सगळ्या गोष्टी असतात. थोडक्यात सांगायचं झाला, जे की वास्तविकतेचा संदेश आहे तो आपल्या दृष्टिकोनातील शक्यता आणि मर्यादांबद्दलची जी आपली मतं आहे ती पडतून पाहण्यास आपल्याला मदत करत असतो. मॅसेजेस ऑफ नेसेसिटी, आवश्यकतेचा संदेश. ओके, काय दिले बघा, वी नीड टू, आपल्याला आवश्यकता आहे किंवा आपल्याला गरज आहे, अशाने सुरुवात होती आहे विधानाची. अनदर काइंड ऑफ मेसेज इज मोर ऑफ अ कॉल टू आर्म्स फॉर पीपल. आता हे एक वेगळ्या पद्धतीचा मेसेज आहे ज्यामध्ये काय तर इज मोर ऑफ अ कॉल टू आर्म्स फॉर पीपल. जसं की लोक आपण काय करतो तर हे तत्काळ कृतीचा संदेश आहे, आवश्यकतेचा आहे, आपण त्याला समजून घेऊ शकतो. आधी ते दिले की आर्म्स फॉर पीपल म्हणजे लोकांना शस्त्र मागणे, असा अर्थ न घेता याचा अर्थ आपल्याला घ्यायचा आहे की तत्काळ कृतीचा हा संदेश आहे, गरजेचा हा संदेश आहे. इट इज नॉट जस्ट अ मेसेज ऑफ व्हॉट इज पॉसिबल और व्हॉट इज रिअल. हा जो मेसेज आहे फक्त हा याच्यासाठी नाही किंवा काय शक्य आहे किंवा मग काय रिअल आहे, परंतु व्हॉट इज रिक्वायर फॉर अस, परंतु आपल्याला काय गरजेचं आहे, टू गेट व्हॉट वी वॉन्ट, आपल्याला काय मिळवायचं आहे हे सांगणारा हा मेसेज असतो. ओके, आपल्याला काय पाहिजे, आपल्याला काय मिळवायचं हे सांगणारा हा मेसेज असतो. याची सुरुवात नेहमी कशाने होते तर वी नीड टू अशा शब्दांनी होती, म्हणजे आपल्याला गरज आहे किंवा आपल्याला गरजेचं आहे, आपल्याला आवश्यक आहे, असं या मेसेजमधून आपलं दिसून येतं. न्यू आयडिया मेसेजेस, नवकल्पनेचे संदेश. त्याच्यात काय दिलं बघा, सम मेसेजेस आर बेस्ड ऑन आयडियाज दॅट पीपल मे नेवर हॅव कन्सिडर्ड बिफोर. काही जे संदेश असतात ते अशा कल्पनांवर, अशा आयडियाजवर आधारित असतात ज्यांचा लोकांनी कधीही यापूर्वी विचार केलेला नसेल. ओके, किंवा केलेला नसेल, अशा प्रकारचे काही मेसेजेस असतात, काय संदेश असतात. मेसेजेस विथ नोवेल आयडियाज, ओपिनियन्स, सजेशन्स, व्ह्यूज एक्सेट्रा आर सेंट विथ मच एक्साइटमेंट अँड एन्थुझियाझम. आता हे जे काही नवीन नोवेल म्हणजे काय तर नवीन जे काही कल्पना आहेत, मतं आहेत, ओपिनियन म्हणजे मतं, सजेशन म्हणजे सूचना आहेत, व्ह्यूज म्हणजे काय तर दृश्य आहेत, ही अशा प्रकारचे जे मेसेज असतात दे आर सेंट विथ मच एक्साइटमेंट. ते कसे पाठवले जातात, उत्साहात पाठवले जातात, किंवा मग इंथुझियाझम म्हणजे अतिउत्साहामध्ये ते पाठवले जात असतात. कुठले न्यू आयडिया मेसेजेस. शेवटचा प्रकार आहे बघा, रिफ्रेमिंग मेसेजेस म्हणजे संदेशाचं पुनर्लेखन. आता त्याच्यात काय असतं बघा, सम मेसेजेस आर अबाउट टेकिंग ॲस्पेक्ट ऑफ अवर लाईफ दॅट वी माइट हॅव फ्रेम ॲज विकनेसेस ऑर बॅड अँड फ्रेमिंग देम ॲज स्ट्रेंथ अँड ॲसेट. काही जे मेसेज असतात आपल्या आयुष्याच्या पैलूंसंदर्भात असतात. वी माइट हॅव फ्रेम ॲज विकनेस, आणि आपण त्यांना फ्रेम केलं असतं कसं तर केलेलं असेल की विकनेस, कमकुवतपणा, किंवा मग बॅड, वाईट म्हणून, आणि त्यांनाच आपल्याला काय करायचं, रिफ्रेम करायचं ॲज अ स्ट्रेंथ अँड ॲसेट, म्हणजे काय तर मजबूती आणि संपत्ती म्हणून आपल्याला त्यांना काय करायचं असतं, रिफ्रेम करायचं असतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं झाल्यास यामध्ये जे काही मतं असतील किंवा कल्पना असतात त्यांना परिवर्तित केलं जातं, म्हणजे त्यांना उलट फिरवलं जातं. जसं मी सांगितलं, विकनेस, वाईट आणि कमकुवतपणा तुम्ही फ्रेम केले काय तर स्ट्रेंथ, ताकद किंवा मग संपत्ती म्हणून.
ऑर समटाइम्स वी थॉट वॉज बॅड इज ॲक्च्युली गुड. एखादी गोष्ट एखादं काय आपण विचार करतो वाईट आहे परंतु ती चांगली असू शकते. ऑर समटाइम्स वी ऑलवेज थॉट वॉज गुड इज बॅड. जी गोष्ट आपण चांगली समजतो ती काय असू शकते तर बॅड आहे. अशा प्रकारची गोष्टी इथे आपल्याला दिसून येतात. समटाइम्स वी थॉट वॉज अगली इज ॲक्च्युली ब्युटिफुल. आपण कधी विचार करतो एखादी गोष्ट अगली आहे, कुरूप आहे, परंतु ती काय असते तर सत्यामध्ये सुंदर असते. म्हणजेच या संदेश लेखनामध्ये आपल्याला दिसतं की कुरूपतेकडून सौंदर्याकडे जाण्याची संकल्पना असते. प्रत्येक गोष्टीत उलटा किंवा विरुद्ध बदल करण्याचा प्रयत्न या संदेशातून होत असतो. कंक्लुजन आपल्याला काय समजतं बघा या सर्व प्रकार आणि या सर्व माहितीवरून. तर with so many options of virtual communication tools available within a click, it definitely makes our life easier. आता हे जे काही व्हर्च्युअल कम्युनिकेशनचे टूल्स अवेलेबल झाले आहेत, अनेक असे पर्याय अवेलेबल झाले एका क्लिकवरती उपलब्ध आहेत. आणि यामुळे काय झाले तर इट डेफिनेटली मेक्स आवर लाईफ इझियर. यामुळे आपलं काय झालं तर जीवन हे निश्चितच कसं झालं तर सोपं झालेलं आहे. नावडे आजकाल the ability of communicating virtually and instantly or sharing our information in second is very crucial. आजकाल काय झाले तर जे काही ॲबिलिटी म्हणजे काय पात्रता, कम्युनिकेटिंग व्हर्च्युअली म्हणजे काय तर आभासी स्वरूपाचं कम्युनिकेशन होतं आहे आणि इन्स्टंटली म्हणजे लवकर लगेच आपली माहिती समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचते आहे. म्हणजे काय सेकंदामध्ये आपली माहिती समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचते आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. ही जी क्षमता आहे ती खूप महत्त्वाची आहे. कशाची? व्हर्च्युअल कम्युनिकेशनची. व्हर्च्युअल कम्युनिकेशन इज क्रिएटिंग अ कम्युनिकेशन इन्व्हायरमेंट विच इज कॉस्ट इफेक्टिव्ह, टाईम सेविंग अँड ॲसेसेबल 24/7. हे जे व्हर्च्युअल कम्युनिकेशन आहे, आभासी संवाद जो आहे किंवा आभासी जे काही कम्युनिकेशन आहे हे काय तर एक कम्युनिकेशनचं इन्व्हायरमेंट बनवत आहे. ओके, म्हणजे काय तर माहितीची देवाणघेवाण करण्याचं एक वातावरण यातून तयार होत आहे. आणि हे जे काही माहिती आपण देवाणघेवाण करणार आहोत ती कशी असते व्हर्च्युअल कम्युनिकेशनमध्ये? कॉस्ट इफेक्टिव्ह म्हणजे किफायतशीर, जास्त खर्चिक नसते. टाईम सेविंग म्हणजे वेळेची बचत होते, काही सेकंदात आपली माहिती समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचते. अँड ॲसेसेबल 24/7 आणि 24/7 म्हणजे 24 घंटे आणि 7 दिवस ही जी काही आपल्याला ही सेवा आहे ती आपल्यासोबत असते. म्हणजे आपण कधीही कुठल्याही वेळेमध्ये व्हर्च्युअल कम्युनिकेशन थ्रू काय करू शकतो, समोरच्या व्यक्तीसोबत संवाद साधू शकतो, त्याच्यासोबत कम्युनिकेशन करू शकतो. आणि खूप कॉस्ट सेविंग आहे, कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, टाईम सेविंग ही व्हर्च्युअल कम्युनिकेशन आपल्याला सांगता येईल. कम्युनिकेशन हॅज इव्हॉल्व इन द लास्ट डिकेड्स. आता इथे कम्युनिकेशनचा अर्थ आहे दळणवळण. इथे जर हा जो कम्युनिकेशन वर्ड आला त्याचा अर्थ दळणवळण आहे. कम्युनिकेशन म्हणजे काय दळणवळण जो आहे त्याचा विकास काय झाला तर गेल्या काही दशकात झालेला आहे. डिकेड्स म्हणजे दशक. काही दशकांमध्ये या दळणवळणाचा काय झाला आहे तर विकास झालेला आहे. इव्हॉल्व म्हणजे विकसित होणे. अँड व्हेरी सून आणि लवकरच व्हर्च्युअल कम्युनिकेशन विल बी द बेस्ट ऑफ कम्युनिकेशन इन फ्युचर. आणि लवकरच काय होणार तर व्हर्च्युअल कम्युनिकेशन भविष्यात काय होणार तर संवादाचा एक आधार ती असणार आहे. वी विल सी अ रेंज ऑफ न्यू प्रोडक्ट्स अँड टेक्नॉलॉजीज विच विल असिस्ट इन मेकिंग अवर व्हर्च्युअल कम्युनिकेशन मोर इझी अँड क्विक. आम्ही काय करत आहोत तर नवीन उत्पादनं, वी विल सी अ रेंज ऑफ न्यू प्रोडक्ट्स म्हणजे नवीन उत्पादने आणि टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान यांची आम्ही रेंज बघत आहोत, म्हणजे त्यांची श्रेणी आम्ही पाहत आहोत. ज्यामुळे विच विल असिस्ट इन मेकिंग अवर व्हर्च्युअल कम्युनिकेशन मोर इझी अँड क्विक. ज्यामुळे काय होईल तर आमचं जे काही व्हर्च्युअल कम्युनिकेशन आहे हा आभासी असे जे संदेश देवाणघेवाण आहे ते अधिक सुलभ आणि जलद होण्यास मदत होईल. मोर इझी अँड क्विक, लवकर, जलद आणि क्विक अशा प्रकारे ते होईल. त्यासाठी आम्ही नवीन प्रोडक्ट्स आणि टेक्नॉलॉजी त्याची रेंज आम्ही बघत आहोत. इन्व्हेन्शन ऑफ टेलिफोन क्रिएटेड द पाथ ऑफ कम्युनिकेशन. टेलिफोनचा जो शोध लागला, इन्व्हेन्शन म्हणजे आविष्कार झाला, त्यामुळे काय झालं तर कम्युनिकेशन जे आहे ते सोपं झालेलं आहे. ओके, त्याचा एक मार्ग तयार झाला. क्रिएटेड द पाथ, त्यांनी एक मार्ग तयार केला कशाचा? कम्युनिकेशनचा, माहितीच्या देवाणघेवाणचा. अँड टुडे व्हर्च्युअल कम्युनिकेशन हॅज टेकन ओव्हर एव्हरीथिंग. आणि आज काय झालं तर हे जे काही व्हर्च्युअल कम्युनिकेशन आहे तिने काय केलं तर सर्व काही असं ते स्वतःच्या ताब्यात घेतलं आहे. ओके, विथ मेनी ॲडव्हान्टेजेस अँड फीचर्स. अनेक असे फायदे, ॲडव्हान्टेजेस म्हणजे फायदे आणि फीचर्स म्हणजे वैशिष्ट्य, खूप असे फायदे आणि वैशिष्ट्यांसह पीपल अक्रॉस द वर्ल्ड हॅव ॲक्सेस टू मल्टिपल व्हर्च्युअल कम्युनिकेशन्स टूल. आणि या सर्व फायदे आणि वैशिष्ट्यांसोबत जगभरातील जे लोक आहेत त्यांनी एकापेक्षा जास्त अशा व्हर्च्युअल जे कम्युनिकेशनचे जे काही टूल्स आहेत त्याचा ते काय करत आहेत तर वापर करत आहेत.
विच इज मेकिंग देअर लाईफ इझी अँड कम्फर्टेबल. आणि या सर्वांमुळे त्याचं जीवन कसं झालं तर सोपं आणि कम्फर्टेबल म्हणजे काय तर आरामदायी ते झालं आहे. ओके, असा याचा अर्थ इथे होतो. आता आपण येतो मेसेज रायटिंगकडे. आपला हा मेन मुद्दा आहे बघा. मेसेज रायटिंग काय आहे तो आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये आपण फॉर्मॅट बघणार आहोत. खाली दिलेलं बघा फॉर्मॅट काय असणार आहे. पॉईंट टू रिमेंबर इथून खास महत्त्वाचा टॉपिक आपला असणार आहे, कारण परीक्षेमध्ये अगोदरची आपली बेसिक माहिती होती, आता याच्यामध्ये परीक्षे दृष्टिकोनातून ही माहिती खूप महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे इथून पुढे लक्ष देऊन सर्व तुम्ही गोष्टी ऐकून घ्या. मेसेज रायटिंगमध्ये काय दिलं आहे बघा. विथ मोबाईल व्हर्च्युअली इन एव्हरी हँड. आता काय झाले तर मोबाईल जो आहे प्रत्येक हातात आलेला आहे. बी इट अ स्टुडंट ऑफ सेकंडरी और हायर सेकंडरी स्टँडर्ड और अ हाऊसवाईफ. मग ते माध्यमिक लेवलचे विद्यार्थी असोत किंवा मग उच्च म्हणजे 11-12 असतील कॉलेज लेवलचे विद्यार्थी असोत किंवा मग गृहिणी असोत. हाऊसवाईफ म्हणजे गृहिणी. रायटिंग मॅसेज सीम अ रिमोट पॉसिबिलिटी. आता अगोदर कसं होतं की मॅसेज संदेश लिहिणं हे काय तर एक सीम्स म्हणजे आता ही रिमोट म्हणजे खूप दूरची अशी पॉसिबिलिटी आहे, म्हणजे लोक असे वापरत नाही शक्यतो कशाला तर रायटिंग मॅसेजला. बट दिस वॉज अ सिच्युएशन अ फ्यू इयर्स अगो. परंतु ही जी परिस्थिती होती काही वर्षापूर्वीची होती. द एक्सेसिव्ह यूज ऑफ मोबाईल अँड बेसिक फोन हॅज ब्रॉट फोर्थ द इनकन्व्हिनियन्स कॉज्ड बाय दीज अदरवाईज क्वाईट युजफुल डिव्हाइस दॅट देअर यूज हॅज बीन बॅन ॲट मेनी प्लेसेस लाईक स्कूल्स, offices, hospitals and many other places where they are considered more of a disturbing instrument than a convenience to the user. आता बऱ्याचशा गोष्टी दिल्या बघा. म्हणजे आता काय झाले तर मोबाईल असेल, ठीक आहे, हे जे काही बेसिक फोन आहे यांच्या अतिवापरामुळे काय झालेलं आहे तर एक्सेसिव्ह यूजमुळे काय झालेलं आहे तर या मोबाईलचं किंवा बेसिक फोनच्या बऱ्याचशा ठिकाणी या डिव्हाइसला काय केलं गेलं तर बॅन केले गेले. जसं कुठल्या प्लेसेसमध्ये या गोष्टींना बॅन करण्यात आलेलं आहे. शाळा असतील, ऑफिसेस असतील, हॉस्पिटल्स असतील, ओके, आणखीन वेगळ्या प्रकारचे प्लेसेस जिथे काय तर मोबाईल असेल किंवा फोन असेल हे डिस्टर्बिंग इन्स्ट्रुमेंट आहेत. म्हणजे जे काय करतात आपल्या कामापासून इतर दुसऱ्या ठिकाणी डिस्ट्रॅक्ट करण्याचं काम करतात, असं इन्स्ट्रुमेंट म्हणून त्याला बघितलं जातं. कशापेक्षा जास्त तर कन्व्हिनियन्स म्हणजे उपयोगितेपेक्षा त्याचा डिस्टर्ब करणारा जास्त आहे असा प्रकारचा समज लोकांचा आपल्याला दिसून येतो. त्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी याला बॅन करण्यात आलेला आहे. ऑल्दो मेंबर्स ऑफ अ फॅमिली, क्लासमेट्स, कलिग्स, बॉसेस, एम्प्लॉईज हॅव टू राईट स्कोर्स ऑफ मेसेजेस फॉर अदर्स. फॅमिली म्हणजे आपलं कुटुंब असेल, क्लासमेट्स म्हणजे वर्गमित्र, कलिग्स म्हणजे सहकारी, बॉस म्हणजे बॉस तुम्हाला माहिती आहे सर्वांना, एम्प्लॉईज म्हणजे काय तर कर्मचारी. यांच्यासाठी आपल्याला स्कोर्स ऑफ म्हणजे बरेचसे असे मेसेज लिहावे लागतात. खूप जास्त असे मेसेज आपल्याला लिहावे लागत असतात. दस अशा प्रकारे लर्निंग टू राईट अ शॉर्ट अँड क्लिअर मेसेज इज अ व्हेरी इम्पॉर्टंट रायटिंग स्किल टू बी मास्टर्ड. अशा प्रकारे आपण म्हणू शकतो म्हणजे इतके आपले मेसेज लिहावे लागतात, बॅन असेल, सगळ्या गोष्टी असेल तरीसुद्धा एक लहान आणि स्पष्ट मेसेज लिहिणं, राईट अ शॉर्ट अँड क्लिअर मेसेज, लहान आणि स्पष्ट मेसेज लिहिणं इज अ व्हेरी इम्पॉर्टंट रायटिंग स्किल. हे कसे तर खूप एक महत्त्वाचं किंवा अतिशय महत्त्वाचं लेखन कौशल्य आहे आणि यावर प्रभुत्व मिळवणं हे सुद्धा काय तर खूप मोठं असं कौशल्य आपलं सांगता येईल. मोस्ट ऑफन द इनपुट फॉर अ मेसेज कम्स इन द फॉर्म ऑफ टेलिफोनिक कन्व्हर्सेशन बिटवीन टू पीपल. बऱ्याचदा संदेशासाठी काय असतं तर इनपुट म्हणून दोन लोकांमधील टेलिफोनिक जे संभाषण होतं त्या संभाषणाच्या स्वरूपात इनपुट दिलेलं असतं. म्हणजे दोन लोकांचं कम्युनिकेशन होतं आहे, ओके, ते झाले इनपुट. कशासाठी तर मेसेज लिहिण्यासाठी. द व्हर्च्युअल कन्व्हर्सेशन कन्वे इन द कन्व्हर्सेशन इज टू बी कन्वर्टेड इन टू अ मेसेज फॉर थर्ड पर्सन. आणि हे जे व्हर्च्युअल कम्युनिकेशन झालं आहे, फोनवर जे कम्युनिकेशन झालेलं आहे आभासी स्वरूपाचं, हे कन्व्हर्सेशनला काय करायचं तर हे जे काही संभाषण आहे त्यातले व्यक्त केलेल्या ज्या भावना आहेत किंवा जी माहिती आहे ती तिसऱ्या व्यक्तीसाठी फॉर अ थर्ड पर्सन हे जे कन्व्हर्सेशन आहे तुम्हाला काय करायला लागतं तर संदेशामध्ये त्याला रूपांतरित करावं लागतं, रूपांतरित करायचं असतं किंवा करायचं आहे. व्हेअरॅज तर समटाईम्स कधी स्टँडर्ड इन्स्ट्रक्शन्स कंटेन द नेसेसरी इन्फॉर्मेशन फॉर द मेसेज. कधी काय होतं तर एक स्टँडर्ड इन्स्ट्रक्शन म्हणजे काय अशी स्टँडर्ड माहिती असते, ओके, मानक सूचना आपण त्याला म्हणू शकतो. त्यामध्ये नेसेसरी इन्फॉर्मेशन दिली असते, महत्त्वाची इन्फॉर्मेशन दिली असते. कशासाठी तर मेसेज लिहिण्यासाठी. सच मेसेज आर रिटर्न ऑन स्मॉल पीस ऑफ पेपर्स कॉल्ड मेमो स्लिप. आणि हे जे मेसेज लिहिले जातात हे काय केले जातात तर कागदाच्या छोट्या तुकड्यावरती लिहिलेले असतात ज्याला मेमो स्लिप असं म्हणतात. बेसिकली सच मेसेजेस कंटेन द फॉलोइंग. आणि मुळात अशा संदेशामध्ये काही खालील गोष्टींचा अंतर्भाव केला असतो. काही
खालील गोष्टी दिल्या असतात त्याला पण फॉर्मॅट असं म्हणतोय. मग फॉर्मॅटमध्ये काय असेल, डेट दिलेली असेल म्हणजे ते कन्व्हर्सेशन झालं आणि जो मेसेज त्या व्यक्तीला द्यायचा तो कधी झालं त्याचा डेट, त्यानंतर टाईम असेल, नेम ऑफ द पर्सन हुम द मेसेज इज डिरेक्टेड, मेसेज कोणासाठी दिलेला आहे त्याचं नाव, बॉडी ऑफ द मेसेज म्हणजे डिस्कशन काय झालं किंवा दोन टेलिफोनिक कन्व्हर्सेशन काय झालं तर त्या टेलिफोनिक कन्व्हर्सेशनची माहिती त्या बॉडी ऑफ मेसेजमध्ये दिलेली असेल, आणि नेम ऑफ द रायटर आणि जो मेसेज ज्याने लिहिला आहे सेंडर त्याचं नाव तिथे दिलेलं असणार आहे. हा असणार आहे फॉर्मॅट. आता ज्यावेळेस आपण एक्झाम्पल बघू त्यावेळेस मी तुम्हाला फॉर्मॅट चांगल्या प्रकारे समजून सांगणार आहे आणि तोच तुम्हाला परीक्षेमध्ये वापरायचा असणार आहे 4 पैकी 4 मार्क मिळवण्यासाठी. काही पॉईंट्स दिलेले आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे ज्यावेळेस तुम्ही मेसेज लिहिता त्यावेळेस. त्यातील पहिला पॉईंट आहे बघा अगोदर बघा काय दिलेलं आहे, रायटिंग द बॉडी ऑफ मेसेज द फॉलोइंग पॉईंट्स हॅव टू बी केप्ट इन माइंड. ज्यावेळेस तुम्ही बॉडी लिहिता कशाची, मेसेजची, संदेशाची, त्यास तुम्हाला काही खालील पॉईंट लक्षात घ्यायचे. त्यातील पहिला बघा, ओनली द मोस्ट इम्पॉर्टंट डिटेल्स शुड बी रिटन. जे अतिशय महत्त्वाच्या अशा गोष्टी आहेत, डिटेल्स आहेत, माहिती आहे तीच तुम्हाला काय करायची तर लिहायची आहे त्या बॉडीमध्ये. नो न्यू इन्फॉर्मेशन शुड बी ॲडेड. कुठली नवीन इन्फॉर्मेशन ॲड करू नका, सांगितलं तेवढंच तुम्ही त्यामध्ये लिहा. ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्सेस शुड बी यूज. ग्रामॅटिकली व्याकरणाच्या दृष्टिकोनातून करेक्ट सेंटेन्सेस तुम्ही लिहिणं गरजेचे आहेत. इनडिरेक्ट और रिपोर्टेड स्पीच शुड बी यूज. इनडिरेक्ट स्पीच वापरायचे आहेत किंवा रिपोर्टेड स्पीच ज्याला आपण म्हणतो, कारण आपल्याला माहिती एकाने सांगितली आपण ती तिसऱ्याला सांगतो त्यामुळे इनडिरेक्ट स्पीचचा वापर करणं अपेक्षित आहे. द मेसेज शुड बी रिटन इन सिम्पल लँग्वेज अँड विदाउट एनी ॲब्रिव्हिएशन्स. मेसेज कसा लिहिला असावा तर सिम्पल लँग्वेज, साधी लँग्वेज असावी, कुठल्या प्रकारचे ॲब्रिव्हिएशन्स त्यामध्ये वापरू नये जेणेकरून काय होईल वाचणाऱ्याच्या डोक्यामध्ये काय होईल कन्फ्युजन होईल, त्यामुळे कुठल्या प्रकारचे ॲब्रिव्हिएशन्स वापरायचे नाही आहेत. चेक युअर मेसेज बिफोर यू सबमिट अँड सेंड इट. मेसेज पाठवण्यापूर्वी काय करा त्याला पुन्हा एकदा चेक करा आणि त्यानंतर तो सेंड करा. बी फ्रेंडली अँड पोलाईट. मैत्रीपूर्ण तुम्ही असणं गरजेचं आहे आणि पोलाईट नम्र तुम्ही असणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही मेसेज लिहिता त्यावेळेस. शेवटचा पॉईंट तो म्हणजे काय तर अवॉइड पण म्हणजे जोक ज्याला आपण म्हणू शकतो. ॲम्बिग्युटी म्हणजे संदिग्धता. विटिसिझम म्हणजे विनोदीपणा, हे तुम्ही टाळायचं आहे. अवॉइड म्हणजे टाळणे. इन शॉर्ट वर्ड्स दॅट कुड क्रिएट कन्फ्युजन ऑर अ क्योटिक सिच्युएशन. थोडक्यात सांगायचं झालं की ज्यातून संभ्रम निर्माण होईल, कन्फ्युजन ज्याला आपण म्हणतोय, किंवा मग गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल, क्योटिक सिच्युएशन, अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला टाळायच्या ज्यावेळेस तुम्ही काय लिहिता, मेसेज लिहित असता किंवा बॉडी लिहित असता त्यावेळेस. आता आपण काय करूया, एक्झाम्पल जे दिलेलं आहे ते बघूया. ओके, आणि त्याचं आन्सर कसं लिहायचं आहे ते मी तुम्हाला सांगतो. बुकमध्ये दिलेलं आहे परंतु आपण फॉर्मॅटनुसार कसं लिहिता जाईल ते सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. चला, ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज याच्यावर परीक्षेमध्ये 4 मार्काचा प्रश्न येत असतो. तर त्याचा मार्किंग स्कीम कशी, म्हणजे तुम्हाला मार्क कसे मिळतील 4 मार्क त्याच्या संदर्भात थोडंसं माहिती दिली बघा. कंटेंट जी तुम्ही माहिती लिहिताय त्याला 2 मार्क असणार आहे. सिक्वेन्स म्हणजे जो सिक्वेन्स आहे त्याचा एक मागे पुढे व्हायला नको, एका पद्धतशीर प्रमाणे जर तो लिहिला असेल, क्रमबद्धता आपण त्याला म्हणतो, जर तशा प्रकारे असेल त्याचा 1 मार्क असेल. आणि ॲप्रोप्रिएटनेस यामध्ये फॉर्मॅट असेल किंवा मग ग्रामॅटिकल मिस्टेक्स असतील या गोष्टीचा विचार केला जाईल, म्हणजे ते झालं ॲप्रोप्रिएट. ह्या गोष्टी समजा ग्रामॅटिकल मिस्टेक नसतील, फॉर्मॅट प्रॉपर असेल तर तुम्हाला त्याचा 1 मार्क मिळणार आहे. ओके, तर अशा प्रकारे हे 4 मार्काचं डिव्हायडेशन आपल्याला सांगता येईल कशाचं, ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजचं. ओके, परीक्षेत तुम्हाला अशा प्रकारचं एक्झाम्पल येऊ शकतं. काय एक्झाम्पल दिलं बघा. यू रिसीव अ टेलिफोनिक कॉल फ्रॉम युअर मदर्स ऑफिस वेन शी इज नॉट ॲट होम. तुम्ही काय केलं तर तुमच्या आईच्या ऑफिसातला कॉल आला आहे आणि तो तुम्ही रिसीव्ह केला. ओके, टेलिफोन कॉल आहे आणि तुमची आई जी आहे ती घरी नाही आहे, तुम्हाला सगळे धरायचं आहे. वेन शी इज नॉट ॲट होम, ज्यावेळेस ती घरी नव्हती, त्या घरी नाही आहे त्यावेळेस तुम्ही तो कॉल रिसीव्ह केला आईच्या ऑफिसमधील. यू हॅव द फॉलोइंग कन्व्हर्सेशन विथ द स्पीकर. खाली दिलेलं जे आहे संभाषण आहे ते तुमचं त्या समोरच्या स्पीकरसोबत, समोरच्या व्यक्तीसोबत झालं. बट यू हॅव टू गो फॉर युअर ट्युशन क्लासेस. परंतु तुम्हाला तुमच्या ट्युशन क्लासला जायचं आहे. सो यू लीव अ मेसेज फॉर युअर मदर. त्यासाठी तुम्ही तुमच्या आईला काय लिहिता तर संदेश लिहिता किंवा माहिती लिहिता त्या कागदावर. राईट द मेसेज विदिन 50 वर्ड्स युजिंग द इन्फॉर्मेशन गिवन बिलो. आणि हा मेसेज जो आहे, हा जो संदेश आहे तुम्हाला 50 शब्दांमध्ये लिहायचा आहे आणि खाली दिलेल्या इन्फॉर्मेशनचा, माहितीचा तुम्हाला आधार घ्यायचा आहे किंवा वापर करायचा आहे. डू नॉट ॲड एनी न्यू इन्फॉर्मेशन. कुठल्या प्रकारची नवीन इन्फॉर्मेशन ॲड करू नका. जी माहिती दिलेली आहे, जे टेलिफोनिक कन्व्हर्सेशन दिलेलं आहे, फक्त तेवढं तुम्हाला त्यामध्ये ट्रान्सलेट करायचं आहे मेसेजमध्ये. आणि ज्या सांगितलेल्या वरती ज्या दिलेल्या आहेत या सर्व गोष्टींचा पॉईंट्स टू रिमेंबर असेल किंवा फॉर्मॅट असेल, याचा तुम्हाला काय करायचं आहे तर वापर करायचा असणार आहे.
काय कन्व्हर्सेशन आहे ते सर्वप्रथम समजून घेऊया, नंतर मी तुम्हाला ते सांगतोच कसं लिहायचं आहे. अंबुज हॅलो. मिस्टर रस्तोगी काय म्हणतो, समोरचा व्यक्ती काय म्हणतो आहे, हॅलो मे आय स्पीक टू मिस दीक्षित प्लीज. मी मिसेस दीक्षितसोबत बोलू शकतो का. आय एम नरेश रस्तोगी फ्रॉम द ऑफिस. मी नरेश रस्तोगी बोलतो आहे ऑफिसमधून. अंबुज तुमच्यासोबत डिस्कशन होते, तुमचं नाव अंबुज आहे सगळे धरायचं आहे. मॉम इज नॉट ॲट होम राईट नाव. आई जी आहे मॉम ती काय नाही तर सध्या घरी नाही. मिस्टर रस्तोगी काय म्हणतात, इन दॅट केस कॅन यू गिव्ह हर अ मेसेज. मग तुम्ही अशा प्रकारे तुम्ही या आता ही जी कंडिशन आहे त्यामध्ये तुम्ही तुमच्या आईला एक मेसेज देऊ शकता का, संदेश देऊ शकता का. इट इज अर्जंट, खूप महत्त्वाचं आहे. प्लीज टेल हर दॅट द मीटिंग फिक्स फॉर टुमॉरो हॅज बीन रिशेड्यूल. तिला सांगा, तुमच्या आईला सांगा की जी मीटिंग होती फिक्स झाली होती उद्या ती काय झाली तर रिशेड्यूल झालेली आहे, म्हणजे त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. आस्क हर टू चेक हर मेल ॲज सून ॲज पॉसिबल फॉर द डिटेल्स. आणि तिला सांगा की तिने काय करावं तर मेल चेक करावा ॲज सून ॲज पॉसिबल फॉर द डिटेल्स. कशासाठी तर डिटेल्स जाणून घेण्यासाठी की मीटिंग कधी आहे. प्लीज डोंट फॉरगेट टू इन्फॉर्म हर. कृपया विसरू नका, तिला सांगायचं विसरू नका. अंबुज डोंट वरी, काळजी करू नका. आय विल टेल हर ॲज सून ॲज शी रिटर्न. मी तिला जशा प्रकारे ती येईल मी तिला काय करतो तर ही संदेश देतो, ही माहिती तिला सांगतो. 14 फेब्रुवारी 3:30 PM. ओके. आता तुम्हाला काय करायचं आहे तर याला तुम्हाला मेसेजला काय करायचं आहे कन्वर्ट करायचं आहे. मग तुम्हाला सांगितलं जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट लक्षात घ्या. हा फॉर्मॅट लक्षात घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं तर या फॉर्मॅटमध्ये तो मेसेज लिहायचा आहे. इथे हा फॉर्मॅट वापरलेला नाही आहे. आता हा फॉर्मॅट वापरलेला नाही आहे तिथे, तर मी आता जे तुमच्या स्क्रीनवर दिसतो आहे तो नवीन फॉर्मॅटने म्हणजे जो परीक्षेत तुम्हाला लिहायचा त्या फॉर्मॅटने हा मेसेज बनवलेला आहे. आन्सर लिहिताना कशी सुरुवात करणार तुम्ही, सर्वप्रथम जसं तुम्हाला स्क्रीनवर दिसतं बघा, आपण जर तारीख धरली 2 ऑगस्ट 2000, जितके वर्ष असेल ते तुम्ही टाकायचे. 2023, 24, 25 एखाद्या प्रश्नात दिलेलं असू शकतं. ओके, त्यामुळे 2 क्रॉस ते एक्स वापरलेलं आहे. तुम्हाला जे वाटलं ते वर्ष तुम्ही ते टाकू शकता. 2 ऑगस्ट, आता इथे तारीख कुठली असू शकते असं की कंडिशन नाही, फक्त एक एक्झाम्पल म्हणून ही तारीख घेतलेली आहे. ओके, एखाद्या वेळेस महिना किंवा मग तारीखसुद्धा मेन्शन केली असू शकते क्वेश्चनमध्ये, हे लक्षात असू द्या. त्यानंतर खालच्या लाईनमध्ये लिहायचं तुम्हाला वेळ कधीचा 5:30, म्हणजे तुम्ही 5:30 वाजता काय हा मेसेज लिहित आहे. ओके, त्यानंतर तुम्ही मेसेजमध्ये लिहिणार आता जसं एक लाईन सोडून दिली 5:30 नंतर आपण एक लाईन सोडून दिलेली आहे, तिथं लिहिलं आहे मॉम, कारण आईला तुम्ही तो संदेश देत आहे. त्यानंतर अगेन तुम्हाला काय करायचं आहे तर मॉम लिहिल्यानंतर पुन्हा एक लाईन सोडून द्यायची आणि खाली लिहायला सुरुवात करायची आहे. जसं लिहिलेलं आहे तशा प्रकारे तुम्हाला ते लिहायचं आहे असणार आहे. ठीक आहे, तर मिस्टर रस्तोगी फ्रॉम द ऑफिस कॉल्ड अप टू से दॅट द मीटिंग फिक्स फॉर टुमॉरो हॅज बीन रिशेड्यूल. उद्या जी मीटिंग ठरली होती ती काय झाली तर रिशेड्यूल झालेली आहे. म्हणजे मिस्टर रस्तोगीचा ऑफिसमधून कॉल आला होता दॅट, आणि त्या कॉलमध्ये सेज द मीटिंग फिक्स फॉर टुमॉरो, जी उद्याची मीटिंग फिक्स झाली होती हॅज बीन रिशेड्यूल, ती पुन्हा काय झाली तर रिशेड्यूल झालेली आहे किंवा त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. ही वॉन्ट्स यू टू चेक युअर मेल. ते त्यांच्या सांगण्यानुसार तुम्ही काय करा, तू काय कर तुझा मेल चेक कर ॲज सून ॲज पॉसिबल, लवकरात लवकर, फॉर डिटेल्स, तुला त्यातून माहिती मिळेल. ही सेड इट वॉज अर्जंट, आणि तो म्हणाला की हे खूप महत्त्वाचं आहे. पुन्हा एक लाईन सोडून दिलेली आहे आणि खाली अंबुज हे नाव तुम्ही टाकलं आहे तुमचं स्वतःचं. अशा प्रकारे तुम्हाला मेसेज लिहायचे असणार आहे. ओके, आय होप तुम्हाला समजलेलं आहे मला काय सांगायचं आहे ते. अशा प्रकारे तुम्ही काय करणार तर मेसेज लिहिणार आहात. ओके, आय होप तुम्हाला हा जो काही ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजचा आजचा व्हिडिओ होता, जो टेक्स्टबुकचं एक्सप्लेनेशन मी केलं तुम्हाला समजलेलं आहे. आता महत्त्वाची गोष्ट अशी की जे आईस ब्रेकर्स आहेत, ओके, याचे आन्सर असतील हे तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज म्हणजे काय, त्याचे काय टिप्स काय आहेत, व्हर्च्युअल मेसेज म्हणजे काय, त्याचे टाईप्स काय आहेत. ओके, त्यानंतर मेसेज रायटिंग, काही फॉर्मॅट, पॉईंट्स हे तुम्हाला समजलेले आहेत. ओके, एक्झाम्पल तुम्हाला समजून सांगितलं. आईस ब्रेकर्स आणि ब्रेन स्ट्रोमिंग याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवला आहे स्पेशल, याच्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही काय करू शकता तर जाऊन बघू शकता किंवा मग या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल. ओके, चला तर आता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा आपलं यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मित्रांसोबत निश्चित शेअर करा. ओके, असेच मी व्हिडिओ बनवत असतो, इंग्लिशचे असतील, स्पर्धा परीक्षेचे असतील, ओके, सोशल सायन्सचे असतील. तुमच्या मित्रांसोबत आपलं चॅनल शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत.
तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका मात्र. चला तर पुन्हा भेटूया आणि एक लाईक करा निश्चित. चला तर पुन्हा भेटूया व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.